नमस्कार, 9 न्यूज स्पेशलमध्ये आपलं स्वागत. करिअरच्या नवीन संधी यामध्ये आपण बघत आहोत की मागच्या भागात जसं आपण बघितलं आहे की करिअरच्या नवीन संधीमध्ये एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर नाशिकमध्ये एक छान अकॅडमी सुरुवात झालेली आहे की जी तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ट्रेनिंग देत आहे हॉटेल मॅनेजमेंट आणि एअरलाईनमध्ये. AHA नाशिकच्या अगदी आवडतं ठिकाण म्हणजे कॉलेज रोड आणि गंगापूर रोड आणि याच्या अगदी सेंटर पॉईंटला असलेलं AHA. आज त्याच्या कॅम्पसला आपण भेट द्यायला आलेलो आहोत, कारण मागच्या भागात आपण जाणून घेतलं आहे की ऑनलाईन ॲडमिशन्स AHAने सुरुवात केलेली आहे. त्याच्या सर्व टर्म्स कंडिशन कोर्सेसबद्दल आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. पण आज आपण आलेलो आहोत AHAचा कॅम्पस बघण्यासाठी. सो चला माझ्यासोबत. नाशिकच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे काठियावाडची तुमची जी लेन सुरू होते तिथून पुढे आल्यावरती DCB बँकेच्या वरती AHAचा हा कॅम्पस आहे आणि अतिशय सुंदर सजावट आणि मोजक्या जागेत पण संपूर्ण ट्रेनिंग तुम्हाला देता येईल अशी सुविधा AHAने अवेलेबल करून दिलेली आहे. आणि हॉटेल मॅनेजमेंट म्हटलं किंवा हॉटेल म्हटलं तर सुरुवात होते ती फ्रंट ऑफिसने, रिसेप्शनने. तर आपण AHAच्या रिसेप्शनमध्ये आज आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की हा सुंदर माहोल, ही सजावट. आणि जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं असेल तर फ्रंट ऑफिसचं किंवा रिसेप्शनचं खूप जास्त महत्त्व असतं. मागच्या वेळेससारखंच आज आपल्यासोबत आहेत AHAचे HOD राम मंकेश्वर सर. मंकेश्वरजींकडनं आपण जाणून घेऊया की फ्रंट ऑफिस किंवा रिसेप्शनचा काय रोल असतो आणि याच्यामध्ये काय करिअरच्या संधी आहेत. नमस्कार मॅडम. फ्रंट ऑफिस बघायला गेलं तर फ्रंट ऑफिस हा डिपार्टमेंट जो आहे हे फेस ऑफ दी हॉटेल आम्ही याला म्हणतो. कारण ज्यावेळेस कुठलाही गेस्ट हॉटेलमध्ये येतो त्यावेळेस सगळ्यात पहिला डिपार्टमेंट म्हणजे रिसेप्शन, फ्रंट ऑफिस. ज्याने हा डिपार्टमेंट बेसिकली गेस्टला वेलकम करतो की कुठल्याही जर गेस्ट, जसं आपल्या घरी कुठल्याही गेस्ट आलं तर आपण त्यांना वेलकम करतो, तसंच हे डिपार्टमेंट फ्रंट ऑफिस जे आहे ते वेलकम करतं. यामध्ये करिअर संधी अशी आहेत का गर्ल्स आणि बॉईज हे दोघंही यामध्ये करिअर करू शकता तुम्ही. याचं फ्रंट ऑफिसचं रोल काय एवढं जास्त नसतं, पण येस गेस्ट इंटरॅक्शन ज्याला आपण म्हणतो, गेस्टसोबत जे इंटरॅक्शन करतो, गेस्टचे जे क्वेरीज असतात त्यांचं चेक इन आणि चेकआउट प्रोसेस जे असतं हॉटेल स्टेमध्ये बेसिकली तेच काम फ्रंट ऑफिसचं असतं. त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट म्हणतो आहे आपण, त्याच्यामुळे किचन. सो ते तुम्हाला सगळ्यांना बघायला नक्कीच आवडेल की AHAचा किचन डिपार्टमेंट कसं आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. फक्त बघायचं नाही तर सर्व प्रॅक्टिकल्स देखील करायचे आहेत. खूप प्रसन्न वातावरण, हवा, उजेड, मोठंसं किचन आणि इथे करिअर काय करू शकतो, किचनमध्ये एक्झॅक्टली काय प्रॅक्टिकल्स होतात आणि किचनचा रोल काय हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ते आपण जाणून घेऊया मंकेश्वरजी यांच्याकडून. येस, हा जो किचन सेटअप आहे हा फुल्ली इक्विप्ड किचन सेटअप आहे. ज्यामध्ये जसं तुम्ही हॉटेल्समध्ये जाता, हॉटेल्समध्ये जसे किचन सेटअप असतात सेम सेटअप आपल्याकडे इथं ॲज अ डेमो म्हणून किचन ट्रेनिंगमध्ये आपण मुलांना देतो. ते सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. बेस्ट पार्ट या किचनचं असं आहे की इथं ॲट ए टाईम 10 ते 15 स्टुडंट्स फक्त उभं राहू शकतात, म्हणजे तेही डिस्टन्सवरती आणि प्रॉपरली ट्रेनिंग घेऊ शकतात. इंडियन आणि कॉन्टिनेंटल क्युझिनसोबत बेकरीसुद्धा आपण इथं शिकवतो, बेकरीचे प्रोडक्ट. तुम्ही बघू शकता हे कमर्शियल ओव्हन, हे ओव्हन आपण कमर्शियल यूजसाठी यूज करतो. मायक्रोवेव्ह आहे इथं सध्या आणि हे वर्किंग टेबल्स जिथं आपण डो वगैरे मेकिंग करतो, ज्यानेकरता आपण ब्रेड किंवा केक किंवा कुठल्याही बेकरीचे पदार्थ आपण बनवू शकतो. या सगळ्या इक्विपमेंट्स इथं ऑलरेडी रेडी आहेत. तर हे एक बेकरीचं सेटअप झालं. त्यानंतर किचन जर तुम्ही बघू शकता तर इथं इंडियन आणि कॉन्टिनेंटल क्युझिन आपण शिकवतो स्टुडंट्सला. तर इथं बेसिकली चॉपिंगपासून, ज्यावेळेस आपण चॉपिंग करतो, चॉपिंगपासून तर सगळ्या गोष्टी कुकिंगपर्यंत डिटेलमध्ये एक एक प्रॅक्टिकल 3 ते 4 तासाचा असतो, ज्यामध्ये मुलांना आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकली डिशेस कसं बनवतो, त्याला प्रेझेंट कसं करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकवलेल्या जातो. बेस्ट पार्ट म्हणजे आमचे जे प्रोफेसर आहेत नितीन सूर्यवंशी, ज्यांना जवळपास 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, तेही किचनमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ लेवलच्या पोझिशनवर त्यांनी काम केलेलं आहे. ते इथं मुलांना ट्रेनिंग देतात थेअरी आणि प्रॅक्टिकली. तर हे एक बेस्ट पार्ट आहे की आपल्याकडं ट्रेंड स्टाफ आहे, वेल क्वालिफाईड स्टाफ आहे आणि वेल एक्सपिरियन्स स्टाफ आहे किचन डिपार्टमेंटसाठी. तसंच इथे किचनसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत की ज्याची तुम्हाला अगदी स्पूनपासून तर तुम्हाला ओव्हनपर्यंत सगळ्या वस्तूंची डिटेल माहितीसुद्धा दिली जाणार आहे. त्या वस्तू कशा ऑपरेट करायच्या, त्याचा वापर कसा करायचा, हे सगळं काही तुम्हाला AHमध्ये शिकवलं जाणार आहे.
आणि फक्त हे ट्रेनिंग तुम्हाला भारतीय पद्धतीच्या जेवणाचं किंवा भारतीय पद्धतीच्या पदार्थांचं नाही, तर इंटरनॅशनल लेवलच्या म्हणजे विदेशात देखील जे पदार्थ बनवले जातात त्या सर्व पदार्थांचं ट्रेनिंग देखील इथे मिळणार आहे. त्या रेसिपीज सर्व इथे शिकवल्या जाणार आहेत आणि अगदी वेल ट्रेंड स्टाफ त्यांच्याकडे असल्यामुळे AHAमध्ये 100.1% तुम्ही एक्सपर्ट होऊनच बाहेर जाणार अशी गॅरंटी AHA देत आहे. ते आपण सर्व पदार्थ बनवतो आहे, पण ते आपल्याला सर्व होतात रेस्टॉरंटमध्ये. आपल्या डायनिंग टेबलवरती ते सर्व पदार्थ येत असतात. सो त्याचंसुद्धा ट्रेनिंग इथे दिलं जाणार आहे. हा सेक्शन आहे F&B. F&B सर्व्हिस, जिथे तुम्हाला अगदी टेबल अरेंज करण्यापासूनची सर्व ट्रेनिंग दिली जाणार आहे. तसंच आपण बघतो इथे की बारचा सेटअपसुद्धा आहे. सो कॉकटेल्स मॉकटेल्सचं ट्रेनिंगसुद्धा इथे दिलं जाणार आहे. हा एरिया आहे F&B सर्व्हिस. F&B सर्व्हिस म्हणजे नक्की काय आणि इथे काय काय ट्रेनिंग दिलं जातं आहे ते आपण मंकेश्वरजी यांच्याकडून जाणून घेऊया. येस, आता मागच्या वेळेस आपण बघितलं की किचनमध्ये आपण कुकिंग करतो, तर कुकिंग केल्यानंतर सर्व्हिस कुठं करायची, तर हा रेस्टॉरंट डिपार्टमेंट, याला आपण F&B सर्व्हिस म्हणतो. तर रेस्टॉरंट डिपार्टमेंट हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजमध्ये. कारण मेन म्हणजे इथं सेटअप कसा करावा. सेटअप म्हणजे प्लेटचा सेटअप कसा करावा, प्लेट कुठं ठेवावा आपण, कुठला स्पून कुठल्या फूडसाठी यूज करावा, कुठला नाईफ कुठल्या फूडसाठी यूज करावा, कुठला फोक कुठल्या फूडसाठी यूज करावा, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. जवळपास 1000पेक्षा जास्त क्युझिन आहेत आपल्या या वर्ल्डमध्ये. तर त्या क्युझिनमध्ये कुठल्याही गोष्टी आपण असंच यूज नाही करू शकत का हा चमचा आपण या गोष्टीसाठी वापरू, तो चमचा आपण त्या गोष्टीसाठी वापरू. प्रत्येक डिशला प्रत्येक क्युझिनमध्ये स्पून फोक नाईफ हे ठरलेले आहेत, तर तेच फोक स्पून आणि नाईफ ते यूज करायला पाहिजे. तर हे सेटअप आपण बेसिकली इथं मुलांना शिकवतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व्हिस कशी द्यावी, फूड प्रेझेंट कसं करावं, फूड संपल्यानंतर त्याचा क्लिअरन्स कसं करावा, या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकवतो. दुसरा पार्टमध्ये जर आपण बघितलं तर बार सेटअप येतो. तर बारमध्ये बेसिकली आपण लिकर नॉलेज देतो. लिकर नॉलेजमध्ये स्पिरिट्स काय असतात, वाईन काय असतात, बिअर काय असते, प्लस कॉकटेल्स आणि मॉकटेल्स आपण कसं बनवू शकतो, कसं सर्व करू शकतो. लक्षात घ्या, बार डिपार्टमेंट जे आहे सध्या हे खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे. आणि तुम्ही जर भारतामध्ये आत्ता करंटली जर बघितलं तर सगळ्यात जास्त मुली काम करत आहेत बार डिपार्टमेंटमध्ये. 70% फिमेल्स आर वर्किंग हिअर. याचं कारण असं आहे की त्यांना ती आवड झालेली आहे. आणि बेस्ट पार्ट सिक्युरिटी म्हणजे हॉटेल 110% या मुलींना सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. कारण हे बार जे आपण बघतो हे काही साधारण बार नाही की आपण कुठल्याही रस्त्याच्या बाजूला बार बघतो ते नाही आहे. हे एक 5 स्टार हॉटेल बार आहे ज्यामध्ये प्रोफेशनल लोक येतात आणि प्रोफेशनली सर्व्हिस दिलेली जाते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, या डिपार्टमेंटमध्ये 40 ते 50 हजार रुपये मिनिमम आज मुली कमवत आहेत मंथली. म्हणजे हा सगळ्यात बेस्ट पार्ट आणि अर्निंग सोर्स झालेला आहे सध्या इथं. कमवण्याचा अर्थ म्हणजे एक स्किल आहे. मुली सध्या आज जगलिंग वगैरे करतात, फायर वगैरे बनवतात, इथं कॉकटेल्स आणि मॉकटेल्स वगैरे बनवतात. ते एक अट्रॅक्टिव्ह गोष्ट झालेली आहे कस्टमर्ससाठी, गेस्टसाठी, जे येऊन तिथं सध्या बारचा वापर करतात. तर बेस्ट पार्ट म्हणजे मुलींना ज्यांना इंटरेस्ट आहे हॉस्पिटॅलिटी करिअरमध्ये, तुम्ही हा एक सेक्शन यूज करू शकता त्याच्यामध्ये. F&B सेक्शनमध्ये जशी तुम्हाला सर्व्हिस कशी द्यायची आणि फूड कसं प्रेझेंट करायचं हे सर्व शिकवलं जातं आहे. तसंच बारमध्ये देखील लिकरचे आणि वाईनचे टाईप्स आणि त्याचं सर्व कॉम्बिनेशन करून कॉकटेल्स मॉकटेल्स. आणि जसं मंकेश्वरजी सांगितलं की मुली खूप जास्त करिअर करत आहेत या क्षेत्रात, तर मला वाटतं मुलींना नक्कीच ही सेफ साईड म्हणून करिअर बघायला आवडेल आणि त्याचं ट्रेनिंग इथे दिलं जात आहे. तुम्ही बघताय की इथे व्हरायटी ऑफ वाईन आणि लिकर ठेवलेले आहेत की जे प्रत्यक्ष बनवण्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं जात आहे. रोज तुमचे प्रॅक्टिकल्स होतील तेव्हा तुम्ही इथे स्वतः मॉकटेल्स कॉकटेल्स बनवू शकणार आहात. जर तुम्ही जगलिंग वगैरे करू शकत असाल तर त्याचंसुद्धा ट्रेनिंग तुम्हाला मिळू शकेल. आणि पूर्ण एक बार ऑपरेटर कसं असतो आणि पूर्ण बार हँडल करायचं ट्रेनिंगसुद्धा AHA तुम्हाला प्रोव्हाइड करतं आहे. जेव्हा पण आपण रेस्टॉरंटमध्ये एंटर करतो पहिले आपली नजर जाते की आपला टेबल कसा आहे. जर तो टेबल अतिशय सुंदर अरेंज केलेला असेल तर नक्कीच आपल्याला जेवणाची देखील रंगत वाढते. जिथे की बार सेटअप केलेला आहे आणि जिथे मॉकटेल्स आणि कॉकटेल्स बनवायचं ट्रेनिंग स्टुडंटला दिलं जातं. विद्यार्थ्यांना इथे प्रत्येक गोष्टीचं कॉकटेल आणि मॉकटेल बनवायचं डिटेल ट्रेनिंग दिलं जातं. तर आज आपण आशिष यांच्याकडून ते आपल्याला डेमो देत आहे ब्लू लगून बनवायचं.
क्या बात आहे. ब्लू लगून मॉकटेल आपल्यासाठी रेडी केलं आहे. आशिषने आपल्यासाठी रेडी केलं आहे ब्लू लेगून मॉकटेल. सो अशा पद्धतीचं हर एक कॉकटेल आणि मॉकटेल बनवायचं ट्रेनिंग इथे तुम्हाला एचच्या या कॅम्पसमध्ये एचच्या F&B डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. सो तुम्हाला असं सर्व भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय लेव्हलचं हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर एचचा विचार नक्की करा. कुकिंग झालं, सर्विंग झालं. आता हॉटेल मॅनेजमेंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मेन जो विभाग आहे, मुख्य विभाग असतो तो देखील असतो हाऊसकीपिंगचा. तर हाऊसकीपिंग म्हणजे तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये राहायला जाताय, एंटर करताय, तेव्हा तुम्ही ज्या रूम्समध्ये राहणार असाल तुम्ही बघू शकताय की इथे किती छान अरेंजमेंट केलेली आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टीचं देखील इथे ट्रेनिंग दिलं जात आहे. पण त्याची अधिक माहिती जाणून घेऊया आपण. येस, लास्ट बट नॉट लिस्ट हाऊसकीपिंग डिपार्टमेंट आहे. हे एक आम्ही स्मॉल डेमो रूम तयार केलेला आहे मुलांसाठी, ज्यामध्ये आम्ही मुलांना रूम सेटअप कसं करतो, रूम सेटअप आणि रूम क्लिनिंग कशी करावी. ज्यावेळेस कुठला गेस्ट येतो राहण्यासाठी तर त्यांना ॲम्युनिटीज कुठल्या कुठल्या लागतात. ॲम्युनिटीज म्हणजे शॅम्पू, ब्रश, टूथब्रश, त्याच्यानंतर हेअर ऑइल, या सगळ्या गोष्टी, टी कॉफी मेकर, केटली, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करतो ॲज अ रूम ॲम्युनिटीज. आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे रूम तयार कसं करतात. रूममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेड. कारण कुठलाही गेस्ट येतो तो आराम करण्यासाठी येतो, तर त्यासाठी हे बेड जे आहे ते चांगल्यापैकी तयार होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरता त्यांना झोप चांगली यावी. तर हे बेड सेटअप एक आपल्यामध्येच एक खूप स्किल्ड काम आहे. हे असं नाही की तुम्ही बेडवर चादर टाकली आणि 2 पिलो टाकून दिले तर बेड तयार झालं, बिलकुल नाही. एका बेड तयार करायला कमीत कमी 6 ते 7 मिनटं लागतात प्रोफेशनली. आणि त्यामध्ये बेडशीट कशी आपण पुटअप करावी, त्याच्यावरती आपण पिलो कवर कसं पुटअप करावा, त्याचं सेटअप कसं करावं, डोळे कसं यूज करतो आपण त्या गोष्टीसाठी, हे खूप इम्पॉर्टंट स्किल आहेत जे आम्ही हे मुलांना शिकवतो. स्किल्स बोलायला गेलं तर ज्यावेळेस मुलं ट्रेन होतात तर एक बेड मेकिंगला 7 ते 8 मिनटं लागतात. ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग त्यांना देतो 1-2 महिन्याची, बेड सेटअप ते 2 ते 3 मिनटामध्ये सुद्धा करू शकता. तर हे बेड सेटअप तुम्ही बघू शकता तुम्ही. जसं टॉवल आहे, हँड टॉवल आहे, टूथपेस्ट आहे, टूथब्रश आहे, हे शू शायनर आहेत, बॉडी लोशन आहे, शॅम्पू आहे, मॉइश्चरायझर क्रीम आहे. हे एक छोटंसं डेमो आहे जे आपण ॲक्च्युअल रूममध्ये ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करतो. हॉटेल्स जे ॲक्च्युअल रूममध्ये ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करते गेस्टसाठी. याच्या व्यतिरिक्त हाऊसकीपिंगचा एक अजून इम्पॉर्टंट रोल आहे. हाऊसकीपिंग पूर्ण हॉटेल प्रेमायसेसचं क्लिनिंग पार्ट बघते. जसं फ्रंट ऑफिसची क्लिनिंग असेल तर ती हाऊसकीपिंग बघेल, किचनची क्लिनिंग असेल तर ती हाऊसकीपिंग बघेल, F&B सर्व्हिस रेस्टॉरंटची जी क्लिनिंग असेल ती हाऊसकीपिंग बघेल. तर हे एक मेजर डिपार्टमेंट आहे जे क्लिनिंग पार्ट बघते. स्वच्छता ठेवण्याचं काम हाऊसकीपिंगचं आहे थोडक्यात. बारमध्ये सध्या मुली जास्त करिअर बनवत आहेत, तसंच हाऊसकीपिंगमध्ये आज जर तुम्ही बघायला गेले तर 75% मुली आहात. जे मुलींना स्वच्छता राखण्याची सवय आहे ते हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमध्ये येऊन त्यांचा करिअर बनवत आहात. हाऊसकीपिंग डिपार्टमेंट पण एक इम्पॉर्टंट आहे, बॅकमध्ये असतो, पण यांचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. कारण स्वच्छता मेन तुम्हाला जी बोललो मी, हॉस्पिटॅलिटीमध्ये स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. तर स्वच्छताचा भाग हे सध्या 75% मुलीसुद्धा याच्यामध्ये करिअर बनवत आहेत, ज्यामध्ये 4 ते 5 वर्ष जॉब करून एक एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपरचं पोझिशन घेतात. एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द हाऊसकीपिंग. तर हे 4 ते 5 वर्षामध्ये तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि मुली जे म्हणतात की नाही आम्हाला हॉटेल मॅनेजमेंट करून काय मिळणार आहे, तर हॉटेल मॅनेजमेंट करून तुम्ही हाऊसकीपिंग करू शकता. जे तुम्ही लग्नानंतर घर तुम्ही स्वच्छता ठेवणार आहे घराची, तसेच तुम्ही हॉटेलमध्ये येऊन एका हॉटेलची स्वच्छता ठेवू शकता, ज्यामध्ये तुम्ही करिअर बनवू शकता आणि कमवूसुद्धा शकता. हा आहे हाऊसकीपिंग एरिया, जिथे स्टुडंटला म्हणजे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल करण्यासाठी हा डेमो रूम बनवला आहे. आणि जसं आपल्याला पूर्ण माहिती दिली आहे की इथे टूथपिकपासून तर बेडपर्यंत सर्व वस्तूचं कसं प्रॉपर सेटअप केला जातो, कशी अरेंजमेंट असते, हे सर्व ट्रेनिंग इथे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी हा डेमो रूम त्यांनी तयार केलेला आहे. एचचं प्रॅक्टिकल डिपार्टमेंट आपण बघितलं.
आता हे आहेत AHAचे क्लासरूम. या वर्गामध्ये तुम्हाला सगळं थिअरॉटिकल नॉलेज दिलं जाणार आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरण, दोन्हीही साईडला गर्द झाडी, हवा, उजेड, सुंदर असे टेबल आणि चेअर्स आणि स्किल्ड स्टाफ. हे सर्वात मेन. ह्या क्लासरूममध्ये तुम्हाला जे पण नॉलेज दिलं जाणार आहे, जे ट्रेनिंग किंवा जी स्टडीज करायची असेल त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तुम्ही हे क्लासरूम बघू शकता. या क्लासरूमची कॅपॅसिटी 60 स्टुडंट्स ॲट अ टाईम, तेही डिस्टन्स मेंटेन करून. बेस्ट पार्ट म्हणजे क्लासरूममध्ये व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे, कारण ज्यावेळेस विद्यार्थी 1 तास 1.5 तास बसतो एका क्लासरूममध्ये, तो बोर होतो, अनकम्फर्टेबल होतो. मेन म्हणजे त्या क्लासरूममध्ये व्हेंटिलेशन खूप जास्त आहे. त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर डोर ओपन केल्यानंतर गॅलरी आहे, गॅलरीवरनं खूप छान हवा येते. इथं 2 विंडोज आहेत. इथं हे सगळं तुम्ही बघितलं तर सगळं हिरवट आहे, ज्यानेकरता हवा खूप छान येते. आणि विद्यार्थी जेव्हा इथं बसतात ते ॲक्टिव्ह असतात खूप. त्यांनासुद्धा इच्छा असते की काही शिकून घ्यावं, कारण ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. जर ते मेंटली आणि फिजिकली जर प्रॉपरली असतील तर ते डेफिनेटली लक्ष देतात त्या गोष्टीवरती. तर हे एक बेस्ट पार्ट आहे. आणि सेकंड म्हणजे लेक्चर्स इथं जे होतात ते मॅक्झिमम 90% लेक्चर्स जे होतात ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशननी होतात. तुम्ही बघू शकता इथं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा सेटअपसुद्धा लावला आहे वरती, ज्यामध्ये करता आम्ही थेरी लेक्चरसुद्धा प्रॅक्टिकल वाईजच घेतो, ज्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये व्हिडिओज वगैरे दाखवतो. ॲक्च्युअलमध्ये जे गोष्टी आहेत, समजा किचनमध्ये इक्विपमेंट्स आहेत तर आपण इक्विपमेंट बुक्समध्ये बघतोच आपण की हे इक्विपमेंट, समजा हे स्पून आहे, हे फोक आहे, हे पॅनल आहे, तर हे कसं आपण ओळखावं ते एक पुस्तकमध्ये आपण तुम्ही बघू शकता. पण इथं ॲक्च्युअली प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही त्याचा फोटो बघू शकता, ज्यानेकरता तुम्हाला कळेल अरे हां हे फोक आहे, हे गॅस रेंज आहे, हे नाईफ आहे, हे कुठल्या प्रकाराचा नाईफ आहे. त्या सगळ्या गोष्टी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये दाखवतो. आणि सेम प्रेझेंटेशन आपण स्टुडंटलासुद्धा फॉरवर्ड करतो की तुम्ही हे सुद्धा बघू शकता. सेकंड बेस्ट पार्ट म्हणजे पूर्ण कॅम्पस CCTV इक्विप्ड आहे. 85 CCTVs कॅमेरा लावलेले आहेत. ते 2 कारणासाठी लावले आहेत. एक तर सिक्युरिटीसाठी आणि दुसरं म्हणजे जेवढेही लाईव्ह लेक्चर्स होतात, प्रॅक्टिकल आणि थेरी, ते लेक्चर्स रेकॉर्ड होतात. त्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड होतात, ज्यानेकरता जर तुम्हाला परत त्या लेक्चरची गरज आहे किंवा परत त्या प्रॅक्टिकलची गरज आहे तर आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला सेंड करतो, तुम्ही परत बघू शकता. तर हे एक बेस्ट पार्ट आहे AHAचं. नक्कीच खूप चांगल्या सुविधा AHAने प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि तुम्हाला अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध करून प्रॅक्टिकल आणि थिअरी याचं सर्व नॉलेज, सर्व ज्ञान इथे दिलं जाणार आहे. सो AHAमध्ये करिअर करायला नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि जसं मागच्या आपण मुलाखतीत सांगितलं आहे की ऑनलाईन ॲडमिशन्स AHAच्या सुरू झालेल्या आहेत. सो तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन करू शकता, कॅम्पस व्हिजिट करू शकता. असं तर आज तुम्ही आमच्यासोबत पूर्ण कॅम्पस फिरलाच आहात, पण तुम्हाला प्रत्यक्ष येऊन इथला कॅम्पस बघायचा असेल तर जरूर भेट द्या. AHAचे ऑनलाईन ॲडमिशन सुरू झालेले आहे, पण बऱ्याच जणांच्या प्रश्न आले होते की फीजबद्दल किंवा फीचं स्ट्रक्चर काय. आता जी पोझिशन आपण बघत आहोत की कोरोनामुळे हल्ली बरेच आर्थिक अडचणीत आलेले आहेत पालकवर्ग, तर इथे फीचं स्ट्रक्चर कसं असणार आहे किंवा लोन फॅसिलिटीज वगैरे उपलब्ध आहेत का, असे देखील प्रश्न आम्हाला विचारले होते. आपण त्याचं निरसन करून घेऊया. येस मॅडम, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपण सगळ्या फॅसिलिटीज तर बघितल्या, कोर्सेससुद्धा बघितल्या, पण शेवटी सगळ्या गोष्टी फायनान्सवर येतात की आता याच्यामध्ये इन्व्हेस्ट कसा करावा. कारण फीस जे आहे ते मिनिमम 95,000 मॅक्झिमम 5,50,000 आहेत. तर एवढे पैसे कुठून आणावं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. तर सगळ्यांची परिस्थिती सध्या बघायला गेलं तर गेलेल्या 3 महिन्यापासून जे लोक जॉब करत होते त्यांना जॉब नाही आहे, सॅलरी नाही आहे. जे लोक बिझनेसवाले होते त्यांनाही सध्या आर्थिक परिस्थिती खूप अवघड चालू आहे. तर यासाठी AHAने यावर्षी एक स्पेशल लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये आदित्य बिर्ला फायनान्स कंपनी जी आहे त्यासोबत आम्ही टायअप केला आहे एज्युकेशन लोनसाठी, ज्यामध्ये तुम्हाला कुठंही जायची गरज नाही आहे. ती लोन सुविधा तुम्हाला AHAच्या कॅम्पसमध्येच भेटेल. लोन अप्लिकेशन, डॉक्युमेंट सबमिशन, सगळ्या गोष्टी तुम्हाला AHAमध्येच मिळेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशनपासून तर फायनान्स फीजपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला AHA प्रोव्हाइड करून देते. आमच्या इथं लोनचा डिपार्टमेंट आम्ही बसवलं आहे खाली, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करून 2 मिनटात तुम्हाला आम्ही सांगू शकतो की तुम्हाला किती लोन मिळू शकतो आणि कितीपर्यंत लोन मिळू शकतो किंवा नाही मिळू शकत. तर ही सुविधा तुम्हाला AHAने करून दिलेली आहे, ज्यानेकरता तुम्हाला कुठं बाहेर जाण्याची गरज नाही आहे, बँकेमध्ये चक्र लावण्याची गरज नाही आहे, डॉक्युमेंट्ससाठी प्रत्येक वेळेस बँकेत जाऊन सबमिशन करायची गरज नाही आहे, बँक स्टेटमेंट सबमिशन करायची गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी ऑनलाईन केलेल्या आहेत. 5 मिनटामध्ये आम्ही तुम्हाला लोनचा अप्रुव्हल देऊ शकतो. तर हे एक बेस्ट पार्ट AHAने प्रोव्हाइड केलं आहे नाशिककरांसाठी स्पेशली. नाशिककरांसाठी ही चांगली संधी आहे की जर
हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर AHLला एकदा जरूर व्हिजिट करा. आणि तुमचे सगळ्यांचे जो प्रश्न होता की फायनान्स कसं करायचं किंवा इथलं फी स्ट्रक्चर कसं असेल, तुम्ही ॲडमिशन घेतल्यापासून तर तुमचा मुलगा विदेशात ट्रेनिंग घ्यायला जाण्यापर्यंत आणि तिथे जॉब लागण्याची गॅरंटीपर्यंतची हमी AHL तुम्हाला देत आहे. तेव्हा नक्कीच या करिअरचा तुम्ही विचार करा. जर हॉटेल मॅनेजमेंट किंवा एव्हिएशनचा कोर्स करून मुलं बाहेरच्या देशात म्हणजे परदेशी शिक्षणासाठी तसंच ट्रेनिंगसाठी जात आहेत, तर सध्या कोविडचा प्रादुर्भाव बघता हे किती सेफ आहे किंवा पालक तयार होणार का हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे. त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. मॅम, सगळ्यात पहिले जो आमचा मेन कोर्स आहे इंटरनॅशनल डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, हा कोर्स बेसिकली 1 इयर स्टडी आणि 1 इयर इंटर्नशिप आहे न्यूझीलंडमध्ये. तर तुम्ही न्यूझीलंड जर बघितला तर तुम्ही आता न्यूजमध्ये सुद्धा बघितलं असेल, गेलेल्या 17 दिवसापासून एकही केस नाही कोविडचं आणि अख्ख्या जगातला पहिला देश आहे जो कोविड फ्री आहे. तर सिक्युरिटी 100% पहिली गोष्ट. दुसरा देश म्हणजे तुम्ही सिंगापूर बघा. सिंगापूरमध्ये मॅक्झिमम 1500 केसेस होते, ते केसेससुद्धा आज गेलेले आहेत. सिंगापूरसुद्धा कोविड फ्री आहे. तर 100% सिक्युरिटी तुम्हाला इथंच सुद्धा भेटते की ज्या देशामध्ये तुम्ही जाणार आहेत इंटरनॅशनली ट्रेनिंगसाठी किंवा जॉबसाठी, त्या देश कोविड फ्री आहेत. तर तुम्हाला काही काळजी करण्यासारखं नाही यामध्ये. कारण बऱ्याच जणांचं ते पण बोलणं होतं की आता परदेशात पाठवणं किती सेफ आहे. पण AHLचा कोर्स हा मेनली न्यूझीलंडशी टायअप झालेला आहे. तिथल्या युनिव्हर्सिटीज किंवा तिथले जे कोर्सेस आहेत त्यांच्यासोबत टायअप झालेला आहे. सो इथले स्टुडंट, इथले विद्यार्थी जास्तीत जास्त करून हे न्यूझीलंडला जाणार आणि न्यूझीलंड सध्या कोविड फ्री कंट्री असं जाहीर केलेलं आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना जरूर AHLचा विचार करा. AHLमध्ये एव्हिएशन किंवा एअरलाईनचं ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं आहे. त्याच्याशी रिलेटेडसुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत. ते सुद्धा आपण मंकेश्वरजी यांच्याकडून जाणून घेऊया. डेफिनेटली मॅम, 12वी नंतर ही एक संधी आहे ज्यामध्ये तुम्ही डिप्लोमा इन एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट करू शकता. यामध्ये तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचाही शिक्षण देतो आम्ही आणि एव्हिएशनचाही शिक्षण देतो. तर हा कोर्स संपल्यानंतर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण जॉब करू शकता आणि एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कॅबिन क्रू तुम्ही जॉब करू शकता. एअरलाईनसोबत स्पाइसजेट, इंडिगो, एअर इंडिया आणि जेट एअरवेज सध्या बंद पडलं. तर ह्या सगळ्या हॉटेल्स एअरलाईन्स आमच्यासोबत टायअप आहे ज्यामध्ये तुम्हाला ॲज अ कॅबिन क्रू तुम्ही जॉब करू शकता. हा एक कोर्स आहे एव्हिएशनचा. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक कोर्स आहे. कोणी जर ग्रॅज्युएट असेल कुठल्याही स्ट्रीममध्ये तर ते 6 महिन्याचा कोर्स करू शकतात. ते आहे सर्टिफिकेशन इन एअर टिकिटिंग अँड ग्राउंड हँडलिंग, ज्यामध्ये तुम्ही एअरपोर्टवरती जॉब करता. एअरपोर्टवरती तुम्ही एअरलाईन्सच्या काउंटरमध्ये, सिक्युरिटीमध्ये तुम्ही जॉब करू शकता. तर हा कोर्स 6 महिन्याचा आहे ज्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करून हा कोर्स एक करू शकतात. यामध्ये पण जवळपास सगळ्या एअरलाईन्स डोमेस्टिक जे आहेत ते टाईडअप आहेत AHL सोबत आणि 100% जॉब गॅरंटी आहे कॅबिन क्रूमध्ये पण आणि ग्राउंड हँडलिंगमध्ये पण. नक्कीच. मग एव्हिएशन कोर्स जरी करायचा असेल तर त्याचीसुद्धा जॉब गॅरंटी AHL तुम्हाला देत आहे.